साधकाला शिष्याला साधकांना सांगतात ते आहे, त्याच्यात माझा नंबर लागला. बुद्धाने पाहिलं त्याच्याकडे निहाळू, हा त्या पाठाच्या अजून लायक झाला नाही. सांगितलं तुझा सकाळी नंबर लागणार नाही. असं नाही की बा श्रीमंत माणूस उद्या द्या लावून नंबर. त्यांना काय बुद्धाला गरज होती, ते कमी श्रीमंत होते, ते तर राजा होते, राजकुमार होते, आणि एवढं मोठं साम्राज्य त्यांनी त्यागलं होतं. पण श्रीमंतांना कशाला सन्मान करत? अरे साधूच्या दृष्टीमध्ये गरीब असेल श्रीमंत असेल, उंच नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भावभक्ती. भगवंत जसा उंच नीच जाणत नाही, तसा साधू सुद्धा सर्वांच्या प्रती समतेचा विचार करत असतो. चला, आणि मग भगवान बुद्धाने त्यांना आग्रह केला की मला लावाच नंबर. नाही जमणार. त्यानं प्रलोभन देण्याचा विचार केला, काहीतरी दाखवू असं म्हटल्यानंतर होईल. ते सांगितलं तिकडे ते कोणाकडे जा, माझ्याकडे ते घेऊन येऊ नको. मग शेवटी एके दिवशी त्यानं म्हटलं बुद्धाला, मला नाही नंबर लागला तर ठीक आहे, तुमची इच्छा नाही तर, पण आमच्या घरी भिक्षेसाठी, आमच्या घरी भोजनासाठी एक दिवस या. बुद्ध म्हणाले, मी जेव्हापासून साधू झालो तेव्हापासून भिक्षावृत्ती आहे माझी. मी कोणाकडे जेवणाचं आमंत्रण निमंत्रण घेत नाही. सकाळी मी ज्यावेळी मला भूक लागते, माझा कटोरा घेतो, गावात जातो, कोण्याही दारापुढे जाऊन मी माझा मधुकरीचा आवाज देतो. लोक मला मधुकरी देतात, आणि ती मधुकरी खाऊनच मी त्या ठिकाणी माझं जीवन चालवत असतो. मी कोणाचं आमंत्रण घेतो. मला काही हरकत नाही, तुमचा नियम काय मी तोडत नाही, पण आमच्या गल्लीमध्ये येऊ दे एका दिवशी फेरी आमच्या घरापुढे, आम्ही भिक्षा मागतो. मला तुझं ठरवलेलं नसतं. काय ठरवून जी केल्या जाते त्याला भिक्षुक म्हणत नाहीत, त्याला भिक्षा म्हणत. एखाद्याच्या घरी सांगायचं, आज तुमच्या घरी आम्ही येणार आहे, मस्त भाजी करा, पोळी करा, भजे करा, खीर करा, काय काय करा सांगायचं, मग त्याच्या घरी भीक मागायला जायचं. याला भिक्षुक किंवा मुमुक्षु म्हणता येईल. आणि ती भिक्षा नाही, आमंत्रण नाही. अतिथी आहे, साधक अतिथी आहे. कोणाला तिथी सांगत नाही, कोणाला सांगत नाही की आमच्या दिवशी तुमच्याकडे येईल. आणि तुमच्याही बा बुळगावला मी आलो तर काही सांगितलं नव्हतं की आमच्या दिवशी ही तारीख तुम्हाला काही दिली नव्हती. आता प्रकाश भाऊ दळवी यांच्यामुळे त्या ठिकाणी येण्याचा योग आला, सहज योग आला. तर मी सांगत होतो की बुद्धाने नाकारलं, पण एके दिवशी त्यानं सांगितलं, माझ्या घराचा पत्ता देऊन ठेवतो, आले गल्ली तर आपल्या घरापुढे या. सांगितलं जी गल्ली लागली तर त्या गल्लीतून चांदीचे शिक्के फरशीमध्ये मळवलेले आहेत, ती आपली गल्ली. आणि पुढे गेल्यानंतर सोन्याच्या शिक्क्यानं पायऱ्या मळवलेल्या आहेत, त्या आपल्या घराच्या पायऱ्या आहेत. वरती आल्यानंतर दरवाजाला सोन्याचा पत्रा लावलेला आहे, समजायचं की शेठजीचं घर आहे. आणि आज सोन्याच्या सिंहासनावर तुमची बसण्याची तयारी असेल, समजायचं की आपल्याला सांगितलेल्या शेठाचं घर आहे, शेठचं घर आहे. योगायोगानं बुद्ध चालले होते आणि गल्ली दिसली, ते चांदीचे शिक्के ठोकलेले ते दगड दिसले, फरशी बसवलेली, आणि शेजारी गंधी नाली, घाणेरडी नाली वाहत होती. बुद्धानं काय केलं की घाणेरड्या नालीचं पाणी घेतलं, बेदाड घेतलं, अशात त्या कमंडुलामध्ये बेदाड घेतलं, त्या खप्परमध्ये, आणि लगेच त्याच रस्त्याने गेले, त्याच्या घरात पुढे जाऊन उभे राहिले आणि आरोळी केली, ओम भवती भिक्षा देही, अरे भैया कोई है तो भिक्षा दे दो. शेठनं आवाज ऐकला, आवाज ओळखला, मग नक्की भगवान बुद्ध आलेले आहेत. आणि आपलं घर बरोबर सापडलं त्यांना, मी पत्ता दिलेलाच होता. आणि साधू जरी झाला तर काय बरं येणार नाही, श्रीमंताच्या घरी यावंच लागतं. म्हणून भागवतामध्ये वर्णन आहे, कस्मात भजंती कवयो धनदुर्मदांधा. ज्ञानी पुरुष खरा साधू, गरीब श्रीमंत काही पाहत नाही. ज्याचा योग असेल त्याच्या घरी जातील, एक योग आहे, योगाशिवाय जमत नाही. मग त्याच्या दारापुढे गेले, उभे राहिले. त्यानं सोन्याच्या ताटामध्ये मिष्टान्न भरून आणलं, वाट्या सोन्याच्या, पाट सोन्याचा, मिष्टान्न आणलं. सांगितलं भगवान कृपा झाली तर या घरामध्ये सोन्याच्या आसनावरती बसू तुम्हाला. अरे म्हटलं मी सोनं केव्हा फेकून दिलेलं आहे, आणि तुझ्या दारापाशी आलो तर माझ्या पायात लाकडाच्या खडावा आहे, तुझ्या सोन्याला माझ्या शरीराचा स्पर्श सुद्धा होणार नाही. अरे आमच्या गुरुजींचं सुद्धा तेवढं तेजस्वी आचरण.
गुरुजींचं आचरण तसंच तेजस्वी होतं, कडक बुद्धासारखं, वैराग्यवान होते, विरक्त होते. आणि तुम्हाला सांगतो ते बुद्ध भगवान म्हणजे टाक तुला टाकायचे असेल याच्यामध्ये भिक्षा, एक कमंडूल असेल ते खप्पर होतं पुढे केलं, या शेठनं पाहिलं याच्यात बेंदाडे बोलले, अर्ध बेंदाड पडलं. आणि तो शेठ म्हणाला, महाराज हे धुवून आणा, नंतर टाकतो. अशा घाणेरड्या पाण्यामध्ये, घाणेरड्या बेंदाडामध्ये माझं एवढं मूल्यवान अन्न मी कसं टाकू? त्याच वेळी बुद्धाने उत्तर दिलं, सकाळच्या 4 वाजेच्या पाठामध्ये याच्यासाठी तुझा नंबर लागत नाही. जसं माझ्या कमंडलात पाणी घाणेरडं आहे, तसं तुझ्या हृदयाच्या कमंडलामध्ये अजूनही घाण साचलेली आहे. मल विक्षेपाची घाण अजूनही तुझ्यामध्ये साचलेली आहे. ती जोपर्यंत स्वच्छ करून येत नाही तोपर्यंत तुला त्या पाठात नंबर लागणार नाही. तुझं सामान्य अन्न या घाणेरड्या पाण्यात टाकू शकत नाही, तर मी माझं उत्तम ब्रह्मज्ञान तुझ्या घाणेरड्या हृदयात कसं टाकू? म्हणून मी तुला त्याच्यामध्ये नंबर लागू शकत नाही. याचा अर्थ एवढाच आहे, जोपर्यंत गुरुजवळ ज्ञान आहे पण शिष्याजवळ अधिकार पाहिजे. अधिकारी पुरुषाला गुरु ज्ञान सांगत असतात. म्हणून अशा प्रकारची गोष्ट आहे. म्हणून ज्ञान कोठे आहे? गुरु तेथे. ज्ञानी आत्मदर्शन, ज्याला ज्ञान झालं त्याला त्या ठिकाणी परमात्म दर्शन, स्वरूप दर्शन, स्वरूप साक्षात्कार होतो. आणि जोपर्यंत स्वरूपाचा, आत्मस्वरूपाचा साक्षात्कार होत नाही तोपर्यंत जीवन समाधानाला प्राप्त होत नाही. म्हणून जीवन जर समाधानाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपण गुरुला शरण गेलं पाहिजे, आपण आपला अधिकार मिळवला पाहिजे, नंतर त्यांच्याकडून ज्ञान प्राप्त केलं पाहिजे आणि नंतर आपल्याला आत्मसाक्षात्कार होईल. आणि आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर वृत्ती जीवन समाधानाला प्राप्त होईल. आणि एक गोष्ट अशी आहे, समाधान कोणाला नको आहे? संसारामध्ये आलेल्या माणसाला प्रत्येकाला पैसा पाहिजे. कोणी म्हणतं का मला नको आहे पैसा? कोणी म्हणत नाही. तसं पैसा जेवढा तुम्हाला मूल्यवान वाटतो, पाहिजे वाटतो, तसं प्रत्येक माणसाला जीवनामध्ये समाधान सुद्धा पाहिजे. मिळत नाही तो गोष्ट वेगळी आहे, कारण मार्ग आपला चुकलेला आहे म्हणून आपल्या समाधान प्राप्तीचा मार्गच नाही आपल्याला मिळाला, म्हणून आपल्याला समाधान मिळत नाही. आणि ज्या दिवशी तुम्हाला समाधान लाभेल त्या दिवशी तुमचं जीवन तृप्त असेल, तुमचं जीवन आत्मस्वरूप असेल आणि तुम्ही आत्मज्ञानी पुरुष असाल. म्हणून या उभीचा सरळ सरळ भावार्थ सांगितलं. याच्यामध्ये पुष्कळ अर्थ आहे. काय अरे एवढं सांगायला मलाही वेळ नाही, मलाही पुढे जायचं आहे. परंतु आमचे आता हे भास्करराव समोर बसलेले आहेत, प्रवचन टीप करतात. काय यांनी पुष्कळ दिवसापासून मला कितीतरी वेळा म्हटलं एकदा आपल्याला बाबुळगावला जायचं. आणि मग हे प्रकाश भाऊ यांचा योग आला. ते आमच्या ताई आहे. आश्रमावरती आश्रमाचा थोडक्यात परिचय देतो. ताईने आश्रमाला एकदा दोनदा आमच्या इथं अनाथ मुलं आहेत, ज्यांना माय नाही, बाप नाही, कोणी नाही, असे मुलं आहेत. अनाथ मुलं आहे, हे अशी मुलं आहेत, शाळा शिकणारी मुलं आहेत. त्याप्रमाणे वृद्धाश्रम आहे, 35 वृद्ध आहेत. त्या आश्रमात किती वृद्ध आहेत? 35 वृद्ध आहेत. आता एक वृद्ध आला 2-3 महिने झाले, 118 वर्षे होईल. किती? 118 वर्षे. 100 वर्षाचे तुम्ही पाहिले असते, मी पाहिले नाही त्या ठिकाणी. 100च्या पुढचे तर तोच आश्रमात आलेला आहे. स्पेशल आश्रम आहे. मला राहायला जशी सोय नाही तशी सोय आहे त्यांची. त्यांना गाद्या आहे, पलंग आहेत, पंखे आहेत, गिजर आहे, गरम पाणी आहे, चहा आहे, पाणी आहे, दवाखाना आहे, कपडे आहेत, लत्ते आहेत. हे सर्व खर्च जो होतो, तुमच्यासारख्या समाजामध्ये फिरतो, समाजानं जे दिलं त्या सेवेतून आम्ही त्या लोकांची सेवा करतो. लक्षात घ्या. ट्रस्ट आहे आश्रमाचं. आणि 22 अनाथ मुलं आहेत, ज्यांना माय नाही, बाप नाही, उघड्यावर पडलेली असे मुलं आणून त्यांचं संगोपन लहानचं मोठं करायचं आहे. त्यांना खायचं, प्यायचं, वस्त्र आणि स्टँडर्ड शाळेमध्ये सुद्धा त्यांना शिकायला टाकलेलं आहे, जेणेकरून चांगलं शिकून चांगलं शिक्षण घेऊन ज्यांच्या जीवनात ते काहीतरी बनतील, तेही आपला प्रपंच उभा करतील. ज्याच्या भाग्यात जे असेल ते होईल ते. पण सेवा करणं आमचा धर्म आहे, तो आम्ही सेवा करणार. आणि रात्रंदिवस तुम्हा समाजामध्ये येऊन समाजाला प्रबोधन करणं, समाज सुधारणा करणं, समाजाला प्रबोधन करणं, हे सुद्धा आश्रमाच्या वतीनं आम्ही काम करत असतो. असे अनेक उपक्रम. आदिवासी बांधव आहे,
दरवर्षी 3 ते 4 वेळा आदिवासी लोकांत जायचं, त्यांना कपडे वाटायचे, लत्ते वाटायचे, खाय प्यायचं वाटायचं. ज्यावेळी कोरोना आला त्यावेळी त्यांना कोणी कामाला सांगत नव्हतं, तर त्यावेळी त्या ठिकाणी 1500 क्विंटल गहू आणि जवळजवळ 100 क्विंटल डाळ, तेवढं तेल, मीठ, मिरची 4 महिने ते त्यांच्या घरी बसून खातील अशी आदिवासींच्या 20 ते 25 पाड्यावरती म्हणजे खेड्यावरती आम्ही अन्न वाटलं. तुम्ही म्हणले गहू कुठून आणले? तुमच्यापासूनच घेतले भक्ताकडून. 1000 क्विंटल गहू तर दरवर्षी तिथं जमा होतात आश्रमात. मोठा विशाल कार्यक्रम असतो, सप्ताह असतो आणि वर्षभर अन्नदान असतं. आणि त्या अन्नदानासाठी भक्त लोक गहू देतात. कोणी क्विंटल, 2 क्विंटल, कोणी 5 क्विंटल, कोणी 10 किलो, कोणी 5 किलो, कोणी 2 किलो हे देतील. आणि ते कोरोना आल्यामुळे आमचा उत्सव झाला नाही. म्हटलं गहू ठेवून काय करायचं, सडवण्यापेक्षा कोणाच्या पोटात गेला अन्न ते चांगलं आहे. आणि म्हणून ते सर्व गहू आम्ही ट्रक भरून नेले, त्याचे किटने तयार केल्या. एकामध्ये त्या ठिकाणी 40-40 किलोची किट तयार केली. तेवढी डाळ, तेवढे तांदूळ, तेवढं तेल, तेवढं मीठ, मिरची, चटणी जे काय असेल ते. आणि अशी एका पोतड्या भरल्या आणि एक पोतडी एका परिवाराला देऊन टाकली. 4 महिने पुन्हा 4 वेळा त्यांना डॉक्टरच्या टीमा नेल्या, पण त्यांना कोरोना झाला नाही तर त्या टीमचं काही काम पडलं तर ते आदिवासी मानत नाही डॉक्टर घेतलं. आम्ही नेली, डॉक्टर पळूनच गेले गावातून, इंजेक्शन घ्यायला घाबरतात. काय अशा प्रकारची ही सेवा आश्रमाच्या वतीनं तुम्हा सर्व समाजाच्या सहकार्यानं होत असते. भरपूर समाज सहकार्य करतो. आणि यावर्षी गुरुपौर्णिमेच्या दिवशी मला शेवटी ते सांगायचं होतं की गुरुपौर्णिमेच्या दिवशी जेवढे आश्रमाचे भक्तमंडळ आहे, पूर्ण महाराष्ट्रात भक्तमंडळ आहे. आपल्या मराठवाड्यात आहे, विदर्भात आहे, खानदेशात आहे, मध्य प्रदेशात आहे, गुजरातमध्ये, कर्नाटकमध्ये, आंध्र प्रदेशामध्ये. आणि सर्व आपल्या महाराष्ट्रातल्या भक्तांनी मिळून एक गोष्ट ठरवली की आम्ही जी गाडी वापरतो त्या गाडीला आता 8 ते 9-10 वर्ष झालेली आहेत. ती खिळखिळ झाली आणि मला रात्रंदिवस फिरावं लागतं. एक चांगली गाडी या धर्मकार्यासाठी, समाजसेवेसाठी पाहिजे. हिला त्या ठिकाणी ही आता खराब झालेली आहे, काही दिवसानं बंद पडून जाईल. तर सर्वांनी ठरवलं, बाबाजी आम्ही सर्व भक्त मिळून तुम्हाला एक गाडी देतो. मी काही त्यांना म्हटलं नाही किंवा मागितली नाही आणि मागणारही नाही. फक्त सूचना देण्यासाठी तुमच्यापर्यंत आलो की सर्वांच्या एकमेका सहाय्य करू, अवघा धरू सुपंत. एकल्याचा नोहे खेळ म्हणून मेळ जमविला. एकाचं काम नाही. म्हणून गाडीला चांगली गाडी घ्यायची, आरामदायी घ्यायची. आराम म्हणजे मला इतका प्रवास करावा लागतो. काय काल मी वालूरला कीर्तन केलं, तिथून नेवाशाला गेलो, नेवाशाहून औरंगाबादला कार्यक्रम झाला, तिथून पुन्हा इकडे कोणत्या गावात, शेख नावाच्या गावात आलो, इकडे जिंतूर. असा रोजचा त्या ठिकाणी 400-500 किलोमीटरचा. लोक सर्व भक्तांना तुम्हाला गाडी आराम झाला पाहिजे, रात्रंदिवस बसावं लागतं, जागावं लागतं, काही आराम झाला पाहिजे. आणि म्हणून एक नवीन गाडी घ्यायचं ठरवलेलं आहे. आणि त्या गाडीसाठी आता प्रत्येक भक्तांच्या गावामध्ये, या गावात तर मी नवीनच आलो, काय प्रत्येक गावामध्ये रात्री आम्ही आंबे टाकलेले आहोत. भास्करराव होते, सर्व प्रत्येक गावातल्या सर्वांनी मिळून कोणी 21,000, कोणी 25,000, कोणी 5,000, कोणी 2,500, कोणी 1,000, कोणी 500, ज्याला ते आपापल्या हैसियतीप्रमाणे दिले. तर त्या ठिकाणी आज सकाळपर्यंत 3,02,000 रुपये जमा करून त्या लोकांनी गाडीसाठी दिलेले आहेत. लक्षात घ्या. आमचं एवढंच म्हणणं आहे की तुम्हाला सूचना देतो फक्त, आणि ते काही पैसे आजच मला माझ्या पदरात टाकायचे असं नाही, त्याला 2-3 महिन्याची अवधी आहे. तर तुम्ही तुमचे ज्याला जी इच्छा असेल तर आकडे दिले, 2-2.5 महिन्यामध्ये याचा सोयाबीनचा याचा हंगाम झाल्यानंतर केव्हाही आपण देऊ शकता. ज्याच्याजवळ आहे ते आजही देऊ शकतो, कधीही देऊ शकता, तो प्रश्न नाही. म्हणून बाभुळगावचं सुद्धा काहीतरी सहकार्य या धर्मरथासाठी मिळावं एवढीच अपेक्षा करतो. आणि आज इथं काही प्रवचनाचं काही ठरलेलं नव्हतं, पण भास्कररावने बाबा आता लोक जमले तर काही 2 शब्द सांगा. आणि तुमची ना आमची नवी सोयरी केली, एक नाही आजच आलो इथं मी. म्हणून म्हटलं चला आपला एक परिचय म्हणून किंवा एक तुमची सर्वांची भेटी म्हणून हे 2 शब्द प्रवचनाच्या रूपात सांगण्याचा मी प्रयत्न केला. तुम्हा सर्व गावकऱ्यांच्या प्रेमाचा खूप खूप आदर करतो. माता भगिनी असतील, पुरुष मंडळी असतील, बाभुळगावचे आपण ग्रामस्थ असाल, काय
हे ज्या प्रेमानं तुम्ही माझ्या समोरील घंटा असे बसले, अशाच प्रकारचं प्रेम सदैव तुमचं असू द्यावं एवढीच बाबुळगावकरांना मागणी करतो आणि माझ्या शब्दांना मारुतीरायाच्या चरणी समर्पित करतो. कुंडली गवर्धारी श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान